अच्छा, धन्यवाद. नाही आणि आपले विद्यार्थी. हं. सॅटर्डे संडे टेस्ट होती. हां, आता हां. ऑफलाईन ग्रेडमध्ये पण ऑफलाईन क्लासेस आहेत. परंतु तुमची जी ऑनलाईन टेस्ट होती, त्याचं जे अनालिसिस होतं, ते म्हणजे मला खूप आवडलं. ते रॉंग क्वेश्चन सॉल्व करणे किंवा ती क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणे. त्याच्यामुळे काय झालं, रॉंग आहे ते हो. कन्सेप्ट मुलांचे बरेच एकदम क्लिअर झाले. आता जेव्हा त्यांनी क्लास जॉईन केला, ऑलरेडी तो 2-3 वर्ष एक्झाम होता. हां, हां. परंतु काही त्याचे कन्सेप्ट होते, ते क्लिअर नव्हते. हां. परंतु त्याने जेव्हा क्लास जॉईन केला, तर मॅथ्समध्ये त्याला काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली स्टेममध्ये पण त्याचा वाढला आणि जे छोटे छोटे कन्सेप्ट होते ते एकदम क्लिअर झाले. म्हणजे ऍक्च्युली असते तरी पण माझ्यापेक्षा जास्त क्लिअर झाले. आणि घरात पण आणि मी ऑब्झर्व करायचे क्लास आणि सरांचं सुद्धा जरी ऑनलाईन क्लास असला तरी पण प्रत्येक मुलाला सरांनी पॉइंट आउट केलं. वेलकम, स्वागत आहे सर्वांचं आजच्या या पॅरेंट्स फीडबॅक मीटिंगमध्ये. आज आपले विद्यार्थी सोहम शरद शिंदे आणि त्यांचे पालक या ठिकाणी या मीटिंगला उपस्थित आहेत, ज्याचे गेल्या वर्षभर पाठीमागच्या नवोदय साठी त्यांनी तयारी केलेली होती. बाकीच्या पण एक्झाम त्यांनी दिल्या होत्या. आणि शरद सर की जे अमूल कंपनीमध्ये जॉबला आहेत आणि मॅडम ज्या शिक्षक म्हणून पण काम करत आहेत, तर राजगुरुनगर मधून ते आहेत. स्वागत आहे मॅडम आणि सर आपलं या मीटिंग मध्ये. थँक्यू सर. हा हा. गुड तर इव्हिनिंग. हा, गुड इव्हनिंग. तर तुम्ही इथं जॉईन कसा झाला आणि एकंदरीत तुमचं जे काही तुम्हाला अनुभव आला, तुम्ही सांगू शकता. मी तुमचा जॉईन केला होता हम्म. की राजगुरुनगर प्रणित मुसळे या स्टुडंटने तुमचा क्लास केलेला हो. आणि त्याचा चालू असताना मी होती आणि मला हा. ते टीचिंगची पद्धत आणि मुलांना समजण्याची पद्धत खूप आवडली आणि त्याच्यानंतर मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. अच्छा. येस येस. मग आता आपण बघितलं की त्यांनी मुलांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्या माग ऑनलाईन मध्ये आपण तयारी करतोय, तर त्यावेळेस आपल्याला इथून पण आपली म्हणजे शिक्षक तर आहेतच, विद्यार्थी पण आहे, पण पालक पण तिकडून बरंच मेहनत घेतात आणि त्यावेळेस कुठेतरी आपला हा रिझल्ट विद्यार्थ्यांचा येत असतो. मग आता सोहमचं बघितलं आपण की खूप चांगली त्यांनी मेहनत घेतलेली होती शेवटपर्यंत. आणि एक्झाम मध्ये बरोबर आपल्याला माहिती आहे की आता रिझल्ट पण आपल्याला जवळजवळ माहिती आहे की 4 मार्क 4 प्रश्नांमध्ये तो गेलेला आहे आणि पुणे जिल्हा हा जास्त ह्याने जातो. मग आता ह्या एकंदरीत ह्या तयारीमधून नाही का निराश होणे हा तर विषय नाहीये, पण ह्याच्यामधून विद्यार्थ्यांनी नक्की काय शिकलेलं आहे का, किंवा ह्या तयारीचा त्याला बऱ्याचशा तुम्ही बाकीच्या पण एक्झाम दिलेल्या आहे सर्व, तर ह्याचा फायदा त्याला दुसरीकडे कुठे होतोय का, किंवा भविष्यामध्ये होऊ शकतो का? आता तुम्ही पण टीचर आहात, तुम्हाला काय आयडिया वाटते? आणि ऑनलाईन क्लास ऑनलाईन सारखा वाटला नाही. तो ऑफलाईन करताय एकदम म्हणजे मला तसंच फिलिंग. येस येस. बरंच खूप मेहनत घेतलेली आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ऑनलाईन मध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये की दर संडेला टेस्ट आहे आणि मला वाटतं ही टेस्ट आपल्या सुरुवातीपासून चालू होत्या ते शेवटपर्यंत, तर शेवटच्या महिन्यामध्ये तर कंटिन्युअस मुलं वेगवेगळ्या एक्झामच्या दररोजच एक टेस्ट देत होती. तर मुलांचंच कौतुक आहे, कारण एवढ्या टेस्ट त्यांनी सॉल्व्ह करणं, शाळेचे ऍडजस्टमेंट करणं आणि ह्याच्यामधून मग हे मुलं एवढी चांगली तयार होतात आहेत. आम्हाला असं वाटतं की हा नाही का, म्हणजे 100% प्रत्येक विद्यार्थ्याला हा फायदा होतोय. आणि टेस्टमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आणल्या होत्या यावर्षी, की टेस्ट चेक होणं, त्याचा एक रिपोर्ट तुम्हाला ईमेल वरती येतो, तुम्हाला त्याची अँसर की पण राहते, असं बरंच राहतं. पण बऱ्याचदा काय होतं की आता हे आपण एक एक्सपिरियन्स घेतलेले पालक आहात, आपल्याला हे सगळं माहीत झालेलं आहे. ज्यावेळेस आपण बाहेर एखाद्या दिवस विचारतो किंवा एक्सपिरियन्स घेतो त्यावेळेस समजतं किंवा इकडं असं नाही, इथं असं होतं. तर बऱ्याच जणांना हे माहितच नसते की ऑनलाईन मध्ये पण अशी तयारी होत असते. बाकी अजून तुम्हाला काय वाटतं? पॅरेंटिंग ग्रुप आहेत आपले, स्पर्धा परीक्षा तुम्ही बऱ्याचशा आपण दिल्या, RMS दिली, सैनिक स्कूल पण दिली. बाकी अजून तुम्हाला काय वाटतं? किंवा सरांची भेट मला वाटतं इथं कामानिमित्त ते इंदापूरला आले त्यावेळेस आपली पण भेट झाली होती सरांची. सरांनी तर ऑब्झर्व्ह होऊन काम केलं. मॅडम तुम्ही तर मुलांचं मेहनत म्हणजे नाही का करून घेण्याचं पण काम केलं मॅडमने. सरांनी पण ही प्रक्रिया पाहिलेली आहे, तर सरांना काय अनुभव आला याच्यामधून? अनुभव तर चांगला झाला. तेव्हा मी माझी व्हिडिओ दिली. हा. मॅडमचा मला अचानक ते आपले आपल्याला दोन
तिथे आपले कस्तुरी हा क्लासला कसे काय ऑफलाईनला त्यांची हा मग मी तुमच्या घरी येऊन प्रत्यक्षात तुमची भेट घेऊन हो सगळी माहिती सांगितली आमच्या की असं असं आहे सगळे हो असे जर त्यानंतरच मग म्हणलं सरांकडून हो बाकी आता बाकी अजून तुमचं आता काय टार्गेट आहे पुढं जसं आता वेगळे एक्झाम दिली आपण नवोदय मध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला एक 3-4 मार्काचा फरक आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि हो मेरिट हे पुणे जिल्ह्याचं आहे बाकी तुम्ही मग सैनिक स्कूल पण दिलेली आहे का एक्झाम RMS हो वगैरे अच्छा नक्कीच आहे आता म्हणजे ह्या सर्व एक्झाम मधून नाही का म्हणजे आता कुणीकडे जायचं कुठल्या ह्याला पुढं अटेंड करायचे हे आपल्या हातामध्ये आहे आणि नक्कीच त्याचा सैनिक स्कूल मधला पण स्कोर खूप चांगला बऱ्यापैकी आहे विद्यार्थ्यांचा आपल्या ज्यांनी ज्यांनी कारण त्याचा मेन फोकस तर नव्वदच होतं आपण असंच नावाला त्याचे सैनिक स्कूल वगैरे विद्यार्थ्यांना एक्झाम दिलेले आहेत मग ह्या इतर एक्झामचा पण फायदा होतोय का तुम्हाला स्कूलमध्ये किंवा हो असं त्याने काही बाकी पण अभिरुची वगैरे एक्झाम ऑलिम्पियाड दिली दिले अभिरुची दिली त्याने ऑलिम्पियाड मध्ये पण त्याचा रँक आलाय हो हो हे तुम्ही आता मागे शेअर केलं होतं रँक हो अभिनंदन अभिनंदन ऑलिम्पियाड मध्ये पण रँक तुम्ही मागे शेअर केली होती ग्रुपवरती उद्या मंथनची एक्झाम आहे त्याची हो बेस्ट ऑफ आता लक प्रॅक्टिस पेपर सोडवतोय ना अच्छा तर छान स्कोर येतोय आणि सुरुवातीला कॉल झाला होता सरांशी की सर एक तुम्ही बुक रेफर करत नाही आणि कसे टॉपिक क्लिअर होणार हा परंतु जेव्हा प्रॅक्टिस पेपर सोडवताय स्कॉलरशिप स्टार्ट केले त्याने हा म्हणजे त्याला असं डाऊट कमी डाऊट आले हा कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत त्याचा आम्हाला एक्झामला खूप फायदा होतो 100% 100% हो तर मी एक ठामपणे मला असं वाटतं की आपले जे विद्यार्थी तुम्ही आता क्लास 7 ला पण ऑब्झर्व तुम्ही करचाल आता तो क्लास 6 ला जाईल पुढच्या वर्षी क्लास 6च्या आणि 7 पर्यंत हे विद्यार्थी आपले म्हणजे स्कूलच्या एक्झाम मध्ये वगैरे चांगलेच करणार टॉपच चालतील म्हणजे नाही का आता पालकांचे आपले जेवढे अनुभव आहेत सगळे त्याच्यावरून पण तरी पण आता कसं क्लास 7 ला गेल्यानंतर पुढचे जे एक्झाम आहेत त्या लेवलच्या त्या तुम्ही देत राहिलं निसत फॉर्म जरी भरला तरी त्याला एक एक्सपिरियन्स मिळत राहणार आहे पुढे अजून आणि बाकी मग आता त्याचेच सोहमलाच आपण विचारूया सोहम तुला काही ह्याचा फायदा झाला का क्लासचा किंवा काय अनुभव आला किंवा क्लास मधली तुला कोणती गोष्ट आवडली याच्यामध्ये तर मला ना सगळे कन्सेप्ट जसे ऍव्हरेज हा आणि क्लासमध्ये प्रश्न विचारतात त्याचे आन्सर येते मला मध्ये पण चांगले मार्क व्हेरी गुड मग सोहम तुला आता हे झालं या परीक्षा आपण दिल्या तुला माहित होतं आपण तुझ्या वेगवेगळ्या परीक्षेचे फॉर्म भरलेत एक्सपिरियन्स साठी ठीक आहे आणि याच्यामधून आता नवोदयला पण आपण मेहनत घेतलेली आहे शेवटी त्याच्या 1-2 मार्कांनी जे काय होत असेल त्याचा काय नाही का एवढं हे करायची गरज नाही तू मेहनत तर केलेली हे सर्वांनी पाहिलेले मग आता हे परीक्षा आपल्याला शिकण्यासाठी आहेत मग भविष्यामध्ये तुला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचंय भविष्यामध्ये काय बनायची इच्छा तुझी आहे आता तू ठरवशील ते काय लगेच आपण जे आपण आता म्हणतो तू आता तुझं वय लहान आहे पण तू आता ठरवशील ते काय तेच होशील असं नाहीये तुझ्या मनात काही चेंज तू होऊ शकतं भविष्य प्लॅन पण तुला काय वाटतं तू कशामध्ये तुला बनायचंय भविष्यामध्ये काय बनायचं तर UPSC मला अच्छा व्हेरी गुड माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा UPSC सारख्या परीक्षा असतील MPSC आहेत या सर्व स्पर्धा परीक्षांचा तू पाया आता करतोय तू जी मेहनत घेतलेली आहे ते जे प्रश्न जे विषय तुम्ही सोडवले ते सगळे तुम्हाला पुढे जाऊन भविष्यात उपयोगी आहेत माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा 100% तू तुझं जे काय ठरवशील त्याच्यामध्ये तू यशस्वी होशील बाकी मॅडम तुम्ही काय सांगू शकता थोडक्यात किंवा आता ऑनलाईन मधून नक्की अजून खरंच काही माहित होत नाही पालकांना काहीच नसतं माहिती किंवा अशी पण तयारी राहते म्हणून कारण आता आम्ही पण तिथं ऑफलाईन पण आम्ही घेत नाही कारण आम्हाला पूर्ण फोकस हा आपल्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना आपण करत असतो नवीन नवीन गोष्टी दरवर्षी आपल्या ऍड होत राहतात तर एकंदरीत तुम्ही शॉर्टकट मध्ये काय सांगू शकता की जे नवीन आहेत पालक ज्यांना काहीच आयडिया नसते ऑनलाईन क्लास केला तेव्हा माझ्याही मनात शंका होत्या की ऑनलाईनला येईल का की फक्त समोर बसून आपण जे हो मुलांना टाइम देतोय हो त्याचा आपल्याला व्यवस्थित रिझल्ट मिळेल का जेव्हा क्लास जॉईन केला आणि आमचा जेव्हा क्लास जेव्हा एक्झाम झाले तेव्हा म्हणजे वाटले आणि मनाला असं ऑफलाईनला पाठवण्यापेक्षा क्लास खूप सुंदर झाला आणि आम्हाला जेवढं पाहिजे म्हणजे जेवढी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त भेटलं आम्हाला
आणि टाइम पण आणि ऑनलाईन मध्ये त्याचे क्लिअर झाले. धन्यवाद, थँक्यू. त्यामुळे मी आणखी सजेस्ट करेल, तो आपला भ्रम असतो की मुलं फक्त मोबाईल लेक्चर करतील का, परंतु हो ना. त्याने सुद्धा छान लेक्चर केले. जो आमचा भ्रम होता ऑनलाईनला स्टडी. बरोबर आहे. आणि आपण 10 दिवस विद्यार्थी, आपण 10 दिवस आपली एक सिस्टीम आहे की 10 दिवस विद्यार्थी ठेवूनच नंतर मग ते कन्फर्मेशन पालक म्हणून तुम्हीच करत नाही, आहात. आम्ही 10 दिवस इन्फॉर्मेशन बघितलंच नाही. आम्ही हा. फक्त 2 दिवस लेक्चर अटेंड केले. हो हो दुसऱ्या दिवशी ऍडमिशन केलं. हो ना, हो ना. पण एक काय राहतं की त्याच्यामुळं करणारे विद्यार्थी पुढे येतात, असं पण राहतं. बऱ्याच मुलांचं काय ऑनलाईन सेटअप नाही होत, इंटरनेट नसू शकतं, मग तो त्रासदायकच आहे त्यांना आणि आपल्याला पण. त्याच्यामुळे करणारे विद्यार्थी पुढे आल्यामुळे बॅच पण चांगली तयार होते. आणि पण एवढं आहे की ह्या परीक्षा एवढ्या आहेत की मुलं मग पुढे जाऊन नाही का एवढ्या परीक्षामध्ये सर्व परीक्षेला कंटाळतात. बऱ्याचशा गोष्टी येतात आयुष्यामध्ये, त्यांच्या शाळा आहे, एक्झाम आहे स्कूलच्या. मग हे सगळं मॅनेज करताना आपल्याला नाही का म्हणजे सगळं व्यवस्थित जिथले तर कुठल्या नोट्स आहेत त्या आपण परीक्षा काळात विद्यार्थ्यांना नोट्स वगैरे प्रोव्हाइड केल्या वेगवेगळ्या कमी वेळेत अभ्यास करण्यासाठी. म्हणजे मुलांना बरंचसं आपल्याला सपोर्टिव्ह राहावं लागतं, असं नाही का. पॅरेंट्स म्हणून पण तुम्ही बरंचसं काम करता मुलांसाठी. मागे कसं व्हायचं की मला त्याच्याकडे जरा लक्ष द्यायला लागायचं, परंतु रिअली सरांचं आहे. अच्छा. मी फक्त चेकिंगचं काम केले, परंतु त्याने सगळे तुमचं जे लेक्चर नॉलेज आहे त्याच्यावरतीच पेपर सॉल्व्ह केले. मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागले नाही. धन्यवाद. नाही, सर्वांचीच मेहनत आहे. नक्कीच अजून पुढच्या आयुष्यामध्ये ह्या एक्झाम मध्ये येणाऱ्या सोहम नक्कीच अजून पुढे जाऊन आपल्याला तो नाही का त्याचा तो पाया स्वतःहून त्याची मेहनत पण दिसते आणि अजून पुढे जाऊन तो चांगल्या प्रकारे पुढे जाऊन त्याच्या ज्याला ते बनायचं त्याच्यामुळे तो यशस्वी होईल. आणि एक्झाम पण पुढच्या त्याच्यामध्ये पण त्याचं नाव दिसेल आपल्याला. आणि तुम्ही पॅरेंट्स ग्रुपमध्ये कायम टच मध्ये आहात, सगळ्या गोष्टीबद्दल कुठली एक्झाम आली काय आली तर कायम आपण टच मध्ये असणारच आहोत. धन्यवाद मॅडम, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. तर काय नाही, हे असे एक